आजच्या तासिकेला आपण एक नवीन घटक ज्याचं नाव वैदिक काळ, या वैदिक काळाविषयीची माहिती आजच्या तासिकेला आपण पाहणार आहोत। सुरुवातीला वैदिक काळ म्हणजे काय याविषयीची माहिती आपण सुरुवातीला समजून घेऊया। भारतातील आर्यांविषयी माहिती आपल्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या 4 वेदांमधून प्राप्त होते, म्हणून या काळाला वैदिक काळ असे म्हणतात। ज्या काळाविषयी माहिती आपण आजच्या तासिकेला पाहणार आहोत त्या काळाला वैदिक काळ असं का बरं म्हणतात त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी सांगितलेलं आहे। यामध्ये असं सांगितलेलं आहे की असा काळ की ज्या काळामध्ये भारतातील जे आर्य लोक होते या आर्य लोकांबद्दलची माहिती आपल्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या 4 प्रमुख वेदांमधून प्राप्त होते आणि म्हणून या काळाला वैदिक काळ असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आर्यांची माहिती मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे ऋग्वेद होय, म्हणून या कालखंडाला ऋग्वेद काळ किंवा पूर्ववैदिक काळ असे सुद्धा म्हणतात आणि नंतरच्या काळाला उत्तर वैदिक काळ किंवा ब्राह्मण वैदिक काळ असं म्हणतात। या ठिकाणी जो वैदिक काळ सांगितलेला आहे या वैदिक काळाचे 2 प्रकार सांगितलेले आहे, एक म्हणजे पूर्व वैदिक काळ आणि दुसरा म्हणजे उत्तर वैदिक काळ। या ठिकाणी जो पूर्व वैदिक काळ सांगितलेला आहे याला ऋग्वेद काळ असं पण म्हणतात, कारण आर्यांची माहिती मिळवण्याचं एकमेव साधन म्हणजे ऋग्वेद होय आणि म्हणून पूर्व वैदिक काळाला ऋग्वेद काळ असं पण या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि पूर्व वैदिक काळानंतरचा जो कालखंड आहे त्याला उत्तर वैदिक काळ असं या ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा ब्राह्मण वैदिक काळ असं पण या ठिकाणी म्हटलेलं आहे। आजच्या तासिकेला आपण जो वैदिक काळाबद्दलची माहिती या ठिकाणी पाहत आहोत तर या वैदिक काळ म्हणजे काय ही संकल्पना आपण समजून घेतली। त्यानंतर वैदिक काळाचे 2 प्रमुख प्रकार, एक म्हणजे पूर्व वैदिक काळ आणि नंबर 2 उत्तर वैदिक काळ। जेव्हा आपण पूर्व किंवा उत्तर वैदिक काळाबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये 4 प्रमुख घटक राहणार आहे। एक म्हणजे त्यांचं राजकीय जीवन, आर्थिक जीवन, सामाजिक जीवन आणि धार्मिक जीवन, या 4 जीवनाच्या माध्यमातून आपण संबंधित वैदिक काळाविषयीची माहिती पाहणार आहोत। धन्यवाद मित्रांनो। पुढील तासिकेला आपण पूर्व वैदिक काळ, या पूर्व वैदिक काळातील राजकीय जीवनाविषयीची माहिती पुढील तासिकेला अभ्यासणार आहोत। धन्यवाद।